तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 24 जुलै 2026. तर आता आपण निघालो आहे मित्रांनो. तसं टाईम झालं आहे, बरंच 9 वाजून गेलेत, पण निघालो आहे. आणि काल आपण दुपारपर्यंत निघालो नव्हतो, कारण आपल्याला सकाळी जरा थोडंसं काम होतं. 1-2-3 कामं होती, तेवढी केली 12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जेवलो 1 वाजता आणि जेवण करून मग 2-2:30 वाजता आपण निघालो. आणि 2:30 वाजता निघालो आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा 1 तासांनी वेट केल्यानंतर आपल्याला पहिली ट्रिप लागली उबरमध्ये बांद्रा टर्मिनलची. काल पण काम केलं आपण थोडंसं, पण त्याचा व्हिडिओ नाही बनवला, कारण मला कसं मी सकाळी निघलो, आयडिया नव्हती ट्रिप लागेल का. ट्रिप लागली आणि बांद्रा टर्मिनल गेलो. पहिली ट्रिप 750 रुपयाची उबरमध्ये लागली. आणि त्याच्यानंतर मग आपण तिथं थांबलो आणि तिथं थांबल्यानंतर तिथं परत अर्धा-पाऊण तास वेट केल्यावर आपल्याला तिथून डायरेक्ट न्यू पनवेलची एक ट्रिप मिळाली ओलामध्ये. त्याचा पण रेट चांगला दिला. मी पहिल्या ट्रिपचा, उबरच्या ट्रिपचा पण स्क्रीनशॉट देतो, पण नंतर आपण ओलाची एक ट्रिप केली. 1367 रुपये काहीतरी मिळाले, त्याचा पण स्क्रीनशॉट देतो. त्या ट्रिपला जरा तो वेळ लागला, 1 तास 40 मिनटं लागली, पण त्याच्यामुळे आपलं काम चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर परत पनवेल रेल्वे स्टेशनमध्ये कामोट्याची ट्रिप केली छोटीशी 257 रुपयाची. आणि परत कामोट्यातून एक डायरेक्ट रोडपाली, मानसरोवर स्टेशनहून डायरेक्ट रोडपालीची एक ट्रिप मिळाली आपल्याला सेडानची 213 रुपयाची. अशा पद्धतीनं आपलं काल उबरमध्ये झाले 749 आणि ओलामध्ये झालेत 1815 रुपये. टोटल मिळून जर केले तर आपलं जवळ 2566 असं काहीतरी समथिंग काम झालं आहे. आणि त्याच्यामधून जर आपला CNG मायनस 400 रुपये CNG मायनस केला, 265 रुपये उबरचा पास मायनस केला आणि 66 रुपये ओलाचा पास मायनस केला, म्हणजे 749 जेवढे आपले उबरमध्ये झाले ते जरी आपला खर्च गेला तरी आपल्याला 1800 रुपयेच्या आसपास प्रॉफिट राहिले. कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. तर 1800 रुपये काल आपल्याला प्रॉफिट राहिले. किती टायमिंगमध्ये? 3:30 ते 8:30 वाजेपर्यंत. 8:30ला आपण काल घरी होतो. 5 तासामध्ये एवढी अर्निंग झाली. खूप चांगली अर्निंग झाली. काय लोकांनी दिवसभर करून तेवढी अर्निंग होत नाही, तेवढी आपण 5 तासामध्ये अर्निंग झाली, कारण ट्रिपा चांगल्या लागत गेल्या त्याच्यामुळे झाली. तर तो फक्त व्हिडिओ मला बनवता आला नाही, चुकला तो व्हिडिओ बनवायचा, म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. तर मी सर्व स्क्रीनशॉट देतो, तुम्ही बघा, चेक करा कालचं काम. आणि आज आपण निघालो आहे. जस्ट CNG भरलाय, रोडपालीला थांबलोय. आता ओला उबेर दोन्ही लॉग इन करतो आणि बघूया कोणती ट्रिप मिळते. सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड डेली अर्निंगचे व्हिडिओ, डेली म्हणजे असा कालच्यासारखा एखादा दिवस चुकला असेल, पण तसे चुकत नाहीत, तर डेली व्हिडिओ येत असतात. तर जे कोणी नवीन ड्रायव्हर वगैरे ओला उबेरच्या गाडी चालवण्याचे असेल, तर बिझनेस करत असतील, तर त्याच्याप्रमाणे फक्त मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, तुम्ही जर नवीन असाल किंवा जुनी असाल, मला तसं म्हणायचं नाही, पण तुमच्या जर आयडी जर चांगले असतील, म्हणजे परफॉर्मन्स जर चांगला असेल ओला आणि उबेर दोन्हीमध्ये, तर ओला उबेर दोन्ही ट्रिपा आपल्याला चांगले देतं. माझा अनुभव आहे. मला जेव्हा परफॉर्मन्स माझा खराब होता त्यावेळेला ट्रिपा भेटत नव्हत्या, पण आता परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे खूप चांगल्या ट्रिपा मिळतात. आणि 1-2 ट्रिप आता काल 1300-1350 रुपयाची ती ट्रिप झाली, त्यामुळे अर्निंग चांगली झाली. परवा दिवशी एक आपल्याला एअरपोर्टची कोपरखैरणे ती नवी मुंबई एअरपोर्टची 950 रुपयाची ती ट्रिप चांगली झाली, त्याच्यामुळे ती अर्निंग चांगली झाली. तर अशा पद्धतीनं गोष्टी असतात. फक्त आयडीवरती आपल्या फोकस करा, आयडी कॅन्सलेशन करू नका, सांगा आणि व्यवस्थित हे करा, बस एवढंच सांगायचं आहे. तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये आज शेवटपर्यंत किती अर्निंग होते, काय होते दाखवतो. आज शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस आपले कमवायचे आहेत. 3 दिवसामध्ये आपली किती अर्निंग होते आपल्याला अंदाज येईल. आणि हे आपण नेहमीच्या जागी उभा आहे रोडपालीला. हे बघा, 9:26 झाले. ट्रिप 0 केले, CNG भरलाय. आता पेट्रोल 2 किलोमीटर पेट्रोलवर चालवली गाडी. आणि आता बघूया इथून कशी कोणती, आता सर्व लॉग इन होतो आणि कोणती ट्रिप मिळते देतो अपडेट तुम्हाला. 11:55 झालेत. गाडी चालली 56 किलोमीटर आणि सध्या आपण कप पिरियडला आहे. तिथं थांबलेलं रोडपालीला 9:15ला लॉग इन होऊन. आणि त्याच्यानंतर आपल्याला उबरमध्ये डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली कप परेडची. 1255 दाखवले, 1261 रुपये दिले आपल्याला. अटल सेतूने आलो, टोलचे वेगळे 250 रुपये. तर अशा प्रकारे आता ही ट्रिप 1.5 तास लागला या ट्रिपला ड्रॉप करायला. आता ड्रॉप केलं आहे आणि इथं थांबलो आहे. बघूया आता इथून एखादी चांगली बुकिंग भेटते का आपल्याला. एक एअरपोर्टची आलेली, पण हातामध्ये नाही आली मित्रांनो. बरं ठीक आहे म्हणलं, चला दुसरी एखादी बघू. आणि तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे ऊन पडलं आहे मित्रांनो आज. हे बघा, ऊन पडलं, भारी वाटायला लागले जरा. थोडं ऊन पडल्यावर, थोडं पावसामुळे कंटाळा आला होता, ऊन पडल्यावर जरा बरं वाटलं थोडं आज.
तर कप पिरियडमध्ये 12:55 झालेत. एक ट्रिप कंप्लीट 1200-1250 रुपयाचा बिझनेस झाला आहे आपला. आणि ॲक्च्युली उबरमध्ये आपला कालचाच पास आहे, 3:30 वाजेपर्यंत तो पास आहे मित्रांनो. तर 3:30 वाजेपर्यंतच आपण बघणार आहे. त्याच्यानंतर उबरमध्ये ट्रिप घ्यायची की न घ्यायची बघू, विचार करू. आता इथून एखादी चांगली ट्रिप घेऊन बाहेर पडू आपल्या एरियात. मग ते जरा आपल्याला तिकडे आयडिया आहे थोडीशी. आपण ह्या भागात कधी येत नाही. एक कप परेड मला वाटतं मी पहिल्यांदाच झालो आहे. बघा किती उंच बिल्डिंग आहेत इकडं. तर कप परेड म्हणजे कुलाबा एकदम मुंबई लास्ट एकदम कोपऱ्यात कुलाब्याला. याच्या पलीकडे पूर्ण हेच आहे, समुद्रच. तर ठीक आहे, चला बघतो ट्रिप एखादी मिळते का आणि देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता सध्या आहे मुंबई LTTला, लोकमान्य टिळक टर्मिनल स्टेशनला. बराच वेळ थांबलो साऊथ मुंबईला. तिथून काही ट्रिप लागत नव्हती. हळूहळू येत मग आपण थोडंसं अलीकडे आलो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक ह्याची ट्रिप लागली LTTची. मग माझगाववरून ट्रिप घेतली, आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आता 1-2 ट्रेन आल्यात, ट्रिपा वाजत आहेत. बघूया आता इथनं कुठली नवी मुंबईची ट्रिप मिळते. टाईम झाला आहे मित्रांनो, 3-3:15 झालेत. तर आता आपण लवकरात लवकर इथून एखादी ट्रिप घ्यायची आणि नवी मुंबई साईडला निघून जायचं. तर बघूया एक ट्रिप मिळते काय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे आता सीवूडला. तुम्ही बघू शकता 4:52 झालेत. 110 किलोमीटर गाडी चालली आणि आपल्याला LTTवरून एक सीवूडची ट्रिप लागली. आलो आहे आता, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. ओलामध्ये लागली मित्रांनो ही ट्रिप. उबरचा पास आपला संपला आहे. आता बघूया उबर ओला दोन्ही चालू केलं आहे. एखादा पास ॲक्टिव्ह होतो आहे का ओलाच आपल्याला ट्रिप देतं आहे. तर आणि 3 कांड्या CNG राहिला मित्रांनो. तर विचार चालला आहे तेवढं CNG पण भरून घ्यावा. इथंच नेरूळला एक CNG पंप आहे, तिकडे चाललो आहे. तिथे एकदा CNG भरला का मग रात्री 9-10 वाजेपर्यंत आपल्याला काम करायला काही टेन्शन राहणार नाही. अजून 1000-1500 रुपयाचं काम झालं तर आपली अर्निंग चांगली होऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, चला बघूया. आता मी देतो स्क्रीनशॉट ह्या आपण ट्रिपचा. 657 रुपये मिळालेत आपल्याला ओलामध्ये. जास्त टाईम नाही लागला, 40-45 मिनटं लागली ड्रॉपला आणि 22 किलोमीटर काहीतरी होतं. तर ठीक आहे, चला बघूया. आता चाललो CNG भरायला. इथंच पंप आहे. हा ब्रिज उतरल्यानंतर लेफ्ट साईडला CNG पंप आहे. तिथं CNG भरतो आणि देतो. सीवूडमध्ये एक CNG पंप आहे मित्रांनो, पण एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे तिथं. आणि तिथं लवकर होत पण नाही. त्या दिवशी पण बघितलेलं आपण. त्यामुळे ह्या नेरूळच्या पंपावर आलो. इथं पटापटा होईल आणि CNG भरू आणि मग दुसरीकडे कुठे काय मिळते बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आता नेरूळ ह्याला होतो, सीवूडला होतो. आणि सीवूडवरून एक आपल्याला ट्रिप आली DY पाटील. तिथं कोर्टयार्ड हॉटेल आहे, तिथली छोटी ट्रिप होती. 4 किलोमीटरचे 247 रुपये मिळाले. उबरमध्ये होती. ट्रिप ॲक्सेप्ट केली. आलो, कस्टमरला ड्रॉप केलं 5 मिनटात आणि आता थांबलो होतो. बघूया इथून कुठली एखादी ट्रिप मिळते. एक कॉल आला मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 8:17 झालेत. 140 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, आपण आता तुम्ही बघू शकता 8:18 झालेत. 140 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स LTTला. तर नेरूळला होतो आणि हे कस्टमर चालले ते आपणच आणलेत नेरूळवरून. तर नेरूळवरून एक आपल्याला छोटी ट्रिप लागली. छोटी नाही, बांद्रा सीवूडला होतो ॲक्च्युली. 1 मिनटं, सीवूडला होतो आपण आणि सीवूडवरून आपण एक ट्रिप घेतली लोकल ग्रँड सेंटर मॉलवरून. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं कालचं पार्ट टाईम कालचं काम झालेलं आहे. तर दिवस लागला खूप आणि सकाळी एक आपण साऊथ मुंबईची ट्रिप घेऊन गेलो ना, त्याच्यामध्ये खूप टाईम गेला आपला तिकडे 2-3 तास. आणि संध्याकाळी परत LTTवरून आपल्याला रिटर्न यावं लागलं. ट्रिप काय भेटली नाही. तर उबरमध्ये आपले झालेत 2587 रुपये. ओलामध्ये एक ट्रिप झाली 645 रुपये. असे टोटल मिळून झाले 3232 रुपये. त्याच्यामधून आपला उबरचा पास 265 मायनस केला, ओलाचा पास 66 मायनस केला आणि 500 रुपये CNG. 150 किलोमीटर गाडी चालली होती मित्रांनो काल. तर 600 रुपये CNG मायनस केला तर आपल्याकडे 2400 समथिंग काहीतरी राहत आहेत.
मी देतो कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट इथे. तर अशा पद्धतीने कालचा दिवस गेला आहे पूर्ण. तर थोडा बरा आणि थोडा वाईट म्हणजे मिक्समध्ये दिवस गेला आहे. पण ठीक आहे, चला एखाद दिवस असा जाऊ पण शकतो. तरी पण 3200 रुपये झाले आपले, 2401 रुपये आपल्याकडे प्रॉफिट राहिला. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. गुड नाईट तर म्हणत नाही, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.